आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी। राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। निवडणूक 3 टप्प्यात होण्याची सुद्धा शक्यता। मंत्री शिरसाटांना आयकरची नोटीस। दुसरीकडे शिंदे दिल्लीत गेल्यामुळे चर्चेला उधाण। शिंदेंनी बडे नेते आणि वकिलांच्या भेटी घेतल्याची चर्चा। तर सरकारमधील गँगवॉरची कहाणी सांगितली असेल, पटोलेंचा शिंदेंना टोला। तर मला आयकर विभागाची कोणतीही नोटीस आलेली नाही। संजय शिरसाट यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला। पत्र काढत श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण। विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरून वाद। सूत्रांची माहिती। राहुल नार्वेकरांकडून ठोस उत्तर न मिळाल्याची सुद्धा माहिती। आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये 79 नियमांचं उल्लंघन। अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत ही धक्कादायक बाब समोर। तर जेवण बनवण्यासाठी खराब भाज्या वापरल्याचंही निरीक्षण। विधिमंडळ परिसरात साचलेल्या कचऱ्यावरून रोहिणी खडसेंची टीका। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दालनापासून अवघ्या 50 फुटांवर कचऱ्याचे ढीग। रोहिणी खडसेंचा आरोप। नाशिकच्या गोदाघाट परिसरातील अनेक भागांमध्ये खरं तर आता पुराचं पाणी ओसरलं। गंगापूर धरणाच्या पाण्याच्या विसर्गातही घट। सध्या दुतोंडा मारुतीच्या तळपायापर्यंतच पाणी। जायकवाडी धरण 71% भरलं। मागच्या वर्षीच्या तुलनेत पाणी पातळीत समाधानकारक वाढ। नाशिकमधील पावसामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही वाढली। नागपुरात अतिवृष्टीमुळे 7000 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान। कापूस आणि सोयाबीन या पिकांना फटका। प्राथमिक अंदाजानुसार शेतकऱ्यांचं जवळपास 400 कोटींचं नुकसान। चित्रपटांच्या ऑनलाईन बुकिंगसाठी प्रेक्षकांकडून आता सेवा कर आकारण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला। चित्रपटांचं ऑनलाईन तिकीट महागण्याची यामुळे शक्यता।